नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। गुन्हेगारी पार्श्वभूमी कोणाची आहे सर्व मतदारांना माहीत आहे। त्यांच्या वैयक्तिक वादाच्या भांडणाचे खापर आमच्यावर फोडू नये। त्यांची उमेदवारी जनतेतून नाकारली जात असल्यामुळे निवडणुकीला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न संदीप होनमाने हे करत आहेत। आमच्यावर सुरू असलेले चुकीचे आरोप त्यांनी तात्काळ थांबवावेत। मागील निवडणुकीत आमच्या मातोश्री सर्वात जास्त बहुमताने याच प्रभागातून निवडून आल्या होत्या, त्यामुळे कोणाच्या पायाखालची वाळू सरकली आहे हे सर्व नागरिकांना माहीत आहे, असा टोला शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांनी लगावला आहे। नमस्कार, मी सागर मोहन वनखंडे, प्रभाग क्रमांक 3 शिवसेनेकडून मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आणि आज जो आपले संदीप होनमाने यांच्याकडून जे बिनबुडाचे आरोप माझ्यावरती झालेले आहेत की मी गुंड प्रवृत्तीची लोकं पाठवून तिथं त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली, त्यांना धमकवलं, हे मी आरोप आज या ठिकाणी फेटाळतोय। आज ह्या आरोपामध्ये काहीसुद्धा तथ्य नाही असं माझं मत आहे, कारण की जी गुंड वृत्ती ही कुणाची आहे हे सगळं आमच्या जनतेला आणि ह्या भागातील सर्व लोकांना माहिती आहे। हे त्यांच्या जुन्या वैरातून हे जे गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं खापर हे फोडून सहानुभूतीचं वातावरण करायचं या ठिकाणी वनमाने कुटुंबियांकडून प्रयत्न झालेला आहे। आमचं वनखंडे कुटुंब समाजकार्य, लोकांच्या मदतीला धावून जाणं, लोकांच्या अडचणीला गरजेला पडणं, ह्यावरती आमचं समाजकारण राजकारण घडलेलं आहे। हे गुन्हेगारी वृत्ती आमच्या कुटुंबाची नाही, त्यामुळे संदीप होनमाने हे आरोप करणं थांबवावं आणि हे या ठिकाणीच थांबवलं गेलं पाहिजे, कारण की वाळू सरकलेली आमच्या पायाखालची वाळू बिळू सरकलेलं नाही आहे। 2018 साली माझी आई 1700 पॅनलचं सगळ्यात लीडनं आमची आई त्या ठिकाणी निवडून आलेली आहे। त्या भागात आमची कामं आहेत आणि त्या जोरावरती जनता आम्हाला आशीर्वाद देणार आहे। आणि हे आमचं कुठंतरी नावाची चर्चा आणि ह्यांना कुठंतरी नागरिकांकडून डावलं जातं आहे, ह्यांची वृत्ती बघून लोकांकडचा रिस्पॉन्स बघून यांना ही कुठंतरी वेगळं वळण लावून इलेक्शन जिंकायचं ह्या ठिकाणी यांचा प्रयत्न चालू आहे। त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की मी या आरोपामध्ये काहीसुद्धा तथ्य नाही, हे आरोप मी या ठिकाणी फेटाळतोय।